नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी 2024च्या चालू घडामोडीला सुरुवात करत आहोत. त्याच्या आधी आपण जानेवारी आणि फेब्रुवारी 2024च्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत, ज्या की आपण डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत इथे प्रत्येक गोष्ट. तर याच्यामध्ये आपण जेवढ्या महत्त्वाच्या आहेत याच्यामधल्या हायलाइटेड म्हणूया आपण त्याला, तर तितक्याच महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, की जेणेकरून संपूर्ण महिन्याची रिव्हिजन जी आहे जानेवारी 2024ची तर ती आपली फास्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रोहिणी आयोग, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. तर हा जो रोहिणी आयोग आहे तर तो कशासाठी स्थापन केलेला होता, तर ओबीसी जे आहे या ओबीसी जातीच्या उपवर्गीकरणासाठी शिफारस करण्यासाठी म्हणून लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 2017ला हा जो रोहिणी आयोग आहे हा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये 4 सदस्य जे आहेत हे 4 सदस्य या आयोगामध्ये होते आणि यांचा अहवाल जो आहे तर त्यांचा अहवाल त्यांनी 2023ला आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. सो लक्षात ठेवायचं, रोहिणी आयोग ओबीसी उपवर्गीकरण, त्यानंतर 4 सदस्यीय आयोग आहे. 2017ला आयोग फॉर्म झालेला होता आणि 2023ला त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, सर्ट इन ही जी संस्था आहे या सर्ट इन या संस्थेचं जी आपली आरटीआय कायदा जो आहे आपला, या आरटीआय कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये या सर्ट इन या संस्थेचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ही संस्था कशाच्या संदर्भात आहे, तर हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना हाताळण्यासाठी म्हणून जबाबदार असणारी ही एक आपली राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे. सर्ट इन ही संस्था आहे. तर हिचा समावेश आपण आरटीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. आरटीआय कायदा कधीचा आहे, तर आरटीआय कायदा आहे आपला 2005चा. आरटीआय कायदा आहे आपला 2005चा. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला अखिल भारतीय सेवा ज्यावेळेस निर्माण करायच्या असतात तर या अखिल भारतीय सेवा निर्माण करताना राज्यसभेच्या किमान 2/3 तृतीयांश म्हणजे 2/3 तृतीयांश सदस्यांनी बहुमताने तो प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. तरच आपण काय करत असतो, अखिल भारतीय नवीन सेवा जी आहे ते आपण नवीन सेवा निर्माण करत असतो. त्यानंतर सुवास नावाचं एक ॲप आहे म्हणा किंवा AI चलित ॲपच आहे म्हणूया आपण त्याला. तर हे सुवास काय आहे, तर या सुवासचा फुल फॉर्म आहे सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर आहे, जे की सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर कार्यवाहीमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर सुलभ करण्यासाठी म्हणून AI चलित भाषांतर साधन जे आहे किंवा भाषांतर डिव्हाइस जे आहे, भाषांतर डिव्हाइस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे सुवास. त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे सुवास. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, सुवास झालं. त्यानंतर पुढचं आहे संसदेमध्ये जी घुसखोरी करण्यात आलेली होती तर त्या घुसखोरी संदर्भात चौकशी करण्यासाठी म्हणून अनिल दयाल सिंग समिती जी आहे या अनिल दयाल सिंग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हे अनिश दयाल सिंग जे आहेत हे कोण आहेत, तर सीआरपीएफ जे आहे या सीआरपीएफचे महासंचालक आहेत हे अनिश दयाल सिंग आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी चौकशी आहे ही चौकशी समिती जी आहे चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत अनिश दयाल सिंग, सीआरपीएफचे महासंचालक, सीआरपीएफचे महासंचालक. त्यानंतर 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे आणि मिझोरम आहे. आपण हे मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत, भजनलाल शर्मा राजस्थानचे आहेत, त्यानंतर विष्णुदेव साय छत्तीसगडचे आहेत, रेवंत रेड्डी तेलंगणाचे आहेत आणि लाल दुहोमा मिझोरमचे काय आहेत, मुख्यमंत्री आहेत, 6वे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर इथपर्यंत लक्षात राहिलं तुमच्या. त्यानंतर महत्त्वाचं आहे फातिमा बीवी. आता या फातिमा बीवी कोण आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश. आता जर असा प्रश्न आयोगाने आपल्याला विचारला की भारतातल्या पहिल्या महिला न्यायाधीश नुसतं जर विचारलं तर लक्षात ठेवा भारतातल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत ॲना चांडी. या ज्या आहेत तर या भारतातल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. मात्र आपण ज्यांचं आत्ता नाव घेत आहोत तर त्या सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश का नाही, इतर न्यायालयातल्या कोण असतील तर ॲना चांडी आहेत. मात्र फक्त सुप्रीम कोर्ट हा शब्द असेल तरच तुम्हाला तिथे काय लिहायचं आहे, फातिमा बीवी यांचं नाव येणार आहे. ठीक आहे. 1989 ते 1992 पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर केरळमध्ये केरळ कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसचा जो आयोग आहे तर त्याच्या अध्यक्षा म्हणून त्या राहिलेल्या आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य सुद्धा त्या राहिलेल्या आहेत. त्यासोबतच तामिळनाडूच्या महिला राज्यपाल, तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा कोण होत्या, तर कोण, फातिमा बीवी यांचं नाव येतं. त्यामुळे
पर्यंत सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 10वी आशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक आहे. तर ही जी 10वी आशियान आहे तर ती कुठे पार पडली, तर इंडोनेशिया जकार्ता या ठिकाणी ती पार पडलेली आहे. त्यानंतर आशियान +8 ज्यावेळेस असा उल्लेख येतो आशियान +8, तर ते आशियान +8 मध्ये कुठल्या कुठल्या देशांचा समावेश होतो, तर ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, चायना आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, साऊथ कोरिया आणि रशिया. ज्यावेळेस एशियन +8 असा ज्यावेळेस गटाचा उल्लेख येतो, एशियानमध्ये लक्षात ठेवा भारताचा समावेश एशियानमध्ये नाही. एशियानचे जे महत्वाचे 5 होते हे 5 त्यांचे संस्थापक सदस्य होते. आणि ज्यावेळेस आपण एशियन +8 असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे, भारत आणि भारताच्या बाजूचा चीन आहे, ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूला कोण आहे, तर न्यूझीलंड आहे, आणि त्यानंतर जपान आणि साऊथ कोरिया हे शेजारचे आहेत. अशा पद्धतीने आणि रशिया आणि US हे दोन सगळ्यात मोठ्या आपण कंट्रीज ज्यांना म्हणतो, रशिया आणि US, तर यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. तर हे एशियन +8 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे UN पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्स. तर या ऑडिटर्सच्या गटावरती उपाध्यक्ष म्हणून, या UN पॅनलच्या ऑडिटर्सच्या गटाचे उपाध्यक्ष म्हणून गिरीशचंद्र मुर्मू जे आहे त्या गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड झालेली आहे. त्यानंतर इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन जी आहे आपली, तर त्या इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन ज्याला आपण IMO म्हणतो, जिची स्थापना 1948 ला झालेली आहे, मुख्यालय तिचं लंडनला आहे, 175 देश आहे त्याच्यामध्ये सदस्य देश. तर त्याच्यावरती भारताची पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून किंवा पुन्हा एकदा भारताची त्या संघटनेवरती निवड झालेली आहे. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये 2 वर्षांचा कालखंड भारताला मिळणार आहे. दर 2-2 वर्षांनी यांची आयोजित केली जाणारी सदस्यांची महासभा असते आणि IMO ही सर्वोच्च प्रशासकीय त्याची संस्था आहे. याच्यानंतर 1948 ला जिनेवा इथे झालेल्या UN परिषदेनंतर 1958 मध्ये ती अस्तित्वात आलेली होती, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन IMO, आणि दुसऱ्यांदा भारत आता त्याच्यावरती गेलेला आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कोणाचा होता, चीनचा होता. त्यानंतर अमेरिका प्रशासकीय परिषदेवरती शकुंतला भाया जे आहे त्या शकुंतला भाया यांची नियुक्ती झालेली आहे. अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेवरती भारतीय अमेरिकन शकुंतला भाया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे कादंबरीकार होत्या ज्यांचं निधन झालेलं आहे. 1990 ला त्यांना बुकर पुरस्कार मिळालेल्या होत्या. त्यांचं नाव काय होतं, नाव काय आहे त्यांचं, अँटोनिया सुसान बायट. अँटोनियो सुसान बायट, आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे हे. आणि त्यांची कादंबरीचं नाव काय आहे, पजेशन अ रोमॅन्स या पुस्तकासाठी त्यांना 1990 चा नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे. त्यानंतर दक्षिण जकार्ताला आशियान भारताची भरड धान्य महोत्सव जो आहे, हा भरड धान्य महोत्सव 2023 चा दक्षिण जकार्ता या ठिकाणी पार पडलेला आहे, दक्षिण जकार्ता या ठिकाणी. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये धूम्रपान बंदी केलेली होती, न्यूझीलंडमध्ये ती मागे घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं बघा, भारतीय वंशाचे माजी खासदार डेव शर्मा यांची ऑस्ट्रेलियन सिनेटवरती निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचं इथे बघा, भारतीय वंशाचे माजी खासदार डेव शर्मा यांची ऑस्ट्रेलियन सिनेटमध्ये निवड झालेली आहे. 8वं आश्चर्य म्हणून अंकोर वाटचं जे मंदिर आहे कंबोडियाचं, कुठल्या देशातलं आहे, कंबोडिया या देशातलं आहे. 500 एकर नाही तर 402 एकर आहे. एका पुस्तकामध्ये ते मी 500 एकर वाचलं, तर लक्षात ठेवा 400 एकर पेक्षा जास्त आहे. आणि जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे, राजा सूर्यवर्मन II याच्या कालखंडामध्ये हे जे मंदिर आहे हे मंदिर बांधलेलं होतं, 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. इथं सगळं लिहिलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते होते किसिंजर हेनरी, तर त्यांचं 100व्या वर्षी अमेरिकेचे होते ते, तर त्यांचं निधन झालेलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, तर त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा डे ओकॉनर, तर यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा डे ओकॉनर यांचं 93व्या वर्षी निधन झालेलं आहे. तिकडच्या पण आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि इकडच्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. त्यानंतर JT60SA, तर ही JT सुपर 60 काय आहे हे, तर जगातली सर्वात मोठी प्रायोगिक न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर आहे, जी की जपानची आहे. तर EU आणि जपान यांनी मिळून ही तयार केलेली आहे अणुभट्टी आहे. या अणुभट्टीचं कामकाज सुरू केलेलं आहे जपानमध्ये. त्यानंतर फ्रान्समध्ये तामिळ आयकॉन तिरुवल्लुवर यांचा पुतळा बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स कशा संदर्भात आहे, तर इंटरपोल आहे, या इंटरपोलचा आयोजित
एक मोहीम आहे म्हणा, तर तिचं नाव काय आहे, ऑपरेशन स्टॉर्म मेकर. त्याच्यामध्ये आपण मानवी तस्करी जी आहे, मानवी तस्करीचे जाळे जे आहे, त्या मानवी तस्करीचे जाळे ओळखण्यासाठी म्हणून इंटरपोलचं ऑपरेशन आहे ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स, ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. त्यानंतर पुढचं बघा, हे झालं भरडधान्य, अंकोरवाट झालं, शांततेचे नोबेल झालं, सँड्रा डे ओकॉनर झालं, जेटी सुपर 60 झालं, तामिळ आयकॉन तिरुवल्लुवर झालं, ऑपरेशन स्टॉर्म मेकर झालं. त्यानंतर 2 अभियान आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एक अभियान आहे. तर हे एक लक्षात ठेवा की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जे आहे, तर ते आपल्या महाराष्ट्राचं अभियान आहे. आणि माझी शाळा माझा अभिमान हे हिमाचल प्रदेशच्या शाळांमधलं एक अभियान आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महाराष्ट्राचं, माझी शाळा सुंदर शाळा. आपण शाळेच्या बाहेर लिहिलेलं, जिल्हा परिषदांच्या शाळांच्या बाहेर लिहिलेलं बघत असतो, तर ते आपलं महाराष्ट्राचं आहे. आणि माझी शाळा माझा अभिमान कुठला आहे, तर हिमाचल प्रदेशचं आहे, हिमाचल प्रदेशचं आहे. त्यानंतर आहे मिशन ई सुरक्षा, राज्य महिला आयोग आहे आणि मेटा यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा कोणाचा राज्य महिला आयोग महाराष्ट्राचा आणि मेटा जो आहे, या मेटाचा मिशन ई सुरक्षा हा त्यांचा एकत्र आयोजित केलेला हा एक प्रोग्राम आहे. म्हणजे कशासाठी असेल, तर इंटरनेटचा जो काही सर्रासपणे वापर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काही महिलांचं काय म्हणतात त्याला आपण, जे काही गुन्हेगारीची जी प्रकरणं घडतात किंवा छेडछाडीची प्रकरणं घडतात, विनयभंगाचे प्रकरणं घडतात, त्याच्यावरती ट्रोलिंग केली जाते. तर या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात यांची जागृती करण्यासाठी म्हणून हा एक मेटाचा आणि राज्य महिला आयोगाचा उपक्रम आहे. त्यानंतर पिंक रिक्षा, कुठे, तर पिंक रिक्षा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसणार आहेत. काय आहेत, पिंक रिक्षा. तर या पिंक रिक्षा महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत. त्यानंतर श्री श्री रविशंकर आहेत. या श्री श्री रविशंकर यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जो आहे, आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना मिळालेला आहे. त्यानंतर जर स्टार्टअपचा विचार केला, महिलांच्या नेतृत्वाखालच्या स्टार्टअपचा जर विचार केला, तर बेंगळुरू जो आहे हा बेंगळुरू अव्वल ठरलेला आहे. स्टार्टअपचा जर विचार केला तर कुठल्या स्टार्टअपचा, तर ज्याच्यामध्ये महिला ज्या आहेत, या महिला लीडर आहेत, अशा स्टार्टअपचा विचार केला तर बेंगळुरू अव्वल आहे. त्यानंतर जगामध्ये दूध उत्पादनामध्ये भारत जो आहे, हा भारत काय, तर भारत प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि जर राज्यांचा विचार केला तर राज्यांमध्ये यूपी जे आहे, या यूपी मध्ये जवळजवळ 15 ते 16% दूध उत्पादन जे आहे हे यूपी मध्ये होत असतं. त्यानंतर दुसरा आहे राजस्थानचा क्रमांक. त्यानंतर अंड्यांचा जर विचार केला, अंड्यांच्या उत्पादनाचा, तर आंध्र प्रदेश आहे. मांसाचा जर विचार केला तर यूपी आहे. आणि लोकरीचा विचार केला तर राजस्थान आहे. कुठला आहे, राजस्थान आहे. त्यानंतर पुढचा आहे नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरची जी शिखर परिषद होती, ही शिखर परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 28 देशांची युती आहे ही. कुठली, GPAI म्हणजे ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आहे इथे. सो AI वरूनच लगेच कळतं की कशा संदर्भात आहे आणि नवी दिल्लीला पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, बहुतांशी जेवढ्या काही बैठका भारतामध्ये झालेल्या आहेत, तर त्याच्यातल्या काही बैठका जर सोडल्या, जसं की किसान क्रेडिटची आहे जी की मुंबईमध्ये झालेली होती, त्यानंतर औषधांची असेल जी की गुजरातमध्ये झालेली होती, तर अशा काही बैठका जर सोडल्या तर बहुतांशी बैठका सगळ्या नवी दिल्लीमध्येच पार पडलेल्या आहेत. पुढचं आहे ऐरावत. तर हे ऐरावत काय आहे, तर नीती आयोगाने सुरू केलेला एक प्लॅटफॉर्म आहे हा. तर ऐरावत काय आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च अनालिटिक्स अँड नॉलेज ॲसिम्युलेशन प्लॅटफॉर्म आहे, जो की नीती आयोगाने हा प्लॅटफॉर्म जो आहे हा स्थापन केलेला आहे. त्यानंतर युवाई कार्यक्रम, 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना AIचे वापरकर्ते बनवायचे आहे, त्यांना सक्षम बनवायचं आहे. AI वापरकर्ते होण्यासाठी, सक्षम AIचे वापरकर्ते निर्माण करण्यासाठी म्हणून 8वी ते 12वीच्या शालेय विद्यार्थ्यांची मानसिकता तशी तयार करणे, यासाठी म्हणून युवाई कार्यक्रम जो आहे, हा युवाई कार्यक्रम आहे. म्हणजे युआय कार्यक्रम कशाच्या संदर्भात आहे, तर तो AIच्या वापरकर्त्यांना सक्षम करणं. आणि कुठले वापरकर्ते बनवायचे, तर 8वी ते 12वीचे विद्यार्थी जे आहेत ते. युथ फॉर उन्नती अँड विकास विथ AI असं या युआईचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर उत्तराखंड आहे. या उत्तराखंड मधल्या 18 उत्पादनांना GI टॅग जो आहे, हा GI टॅग मिळालेला आहे. आणि एकाच दिवसात 18 उत्पादनांना GI टॅग मिळणारं हे लडाख हे पहिलंच राज्य ठरलेलं आहे. सॉरी, लडाख नाही तर उत्तराखंड आहे ना, सॉरी हे उत्तराखंड होतं, ते खालचं वाचलं मी चुकून. तर लडाखचं काय आहे, तर लडाखच्या ज्या सी बेरीज आहे, तर त्या सी बेरीजना ज्या की विटॅमिन C युक्त आहेत, तर त्यांना सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. त्यानंतर
2024 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीमध्ये कोची, कोंडे नास्ट यादीमध्ये कोची जो आहे, कोची शहर केरळमधलं, तर त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वाधिक भेट दिलेल्या स्थानांमध्ये कोंडे नास्ट यादी आहे, त्या यादीमध्ये कोची केरळचा समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कुठे भरवण्यात आलेला होता, तर शिलाँग मेघालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट त्याची 11वी आवृत्ती शिलाँग मेघालय या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. पुढचं आहे अंतर्देशीय, जर अंतर्देशीय काय म्हणतात त्याला आपण, मत्स्य व्यवसाय जो आहे, तर आंतरदेशीय मत्स्य व्यवसायामध्ये उत्तर प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे. SBIचे सदिच्छा दूत कोण आहेत, तर MS धोनी आहेत. त्यानंतर IISR आहे, तर या IISRने कोझिकोडेमध्ये उच्च उत्पन्न देणारी काळी मिरीची नवीन जात जी आहे, काळी मिरीची नवीन जात त्यांनी शोधलेली आहे. पुढचा आहे अनीश शहा, फिक्की संस्था जी आहे तर तिच्या अध्यक्षपदी अनीश शहा यांची नियुक्ती झालेली आहे. वाराणसीमध्ये दुसरं फ्लोटिंग CNG स्टेशन जे आहे, हे दुसरं फ्लोटिंग CNG स्टेशन वाराणसीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर बेंगळुरूमध्ये तुम्हाला माहिती असेल, बेंगळुरूला काय म्हणतात त्याला आपण, सर्कल रोड, काय म्हणतात, रिंग रोड. हा, तर बेंगळुरूमध्ये रिंग रोड जो आहे, तर हा रिंग रोड 287 किलोमीटरचा रिंग रोड जो आहे हा बेंगळुरूमध्ये उभारला जाणार आहे, बांधला जाणार आहे. त्यानंतर UP सहारनपूर भारतातलं पहिलं टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स हे शहर ठरणार आहे. तर उत्तर प्रदेशमधलं सहारनपूर काय आहे, तर भारतातलं पहिलं टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स IIT रुड़की कॅम्पसची निवड करण्यात आलेली असून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेश सहारनपूरमध्ये भारतातलं पहिलं टेलिकॉम सेंटर जे आहे हे उभारलं जात आहे. अमा बँक योजना कोणाची आहे, तर ओडिसाची आहे. त्यानंतर IIT मद्रासकडून पहिलं इन्क्युबेटर जे आहे, तर ते इन्क्युबेटर व्यासपीठ सुरू केलं जाणार आहे. भारतातलं पहिलं स्टार्टअपसाठीचं भारतातलं पहिलं इन्क्युबेटर स्टार्टअप IIT मद्रासकडून सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं आहे फेडरल बँक आहे. या फेडरल बँकेला बँक ऑफ द इयर 2023चा पुरस्कार मिळालेला आहे. कुणाला, कुठल्या बँकेला, तर फेडरल बँक आहे. लक्षात ठेवा, SBI, HDFC असेल, ICICI असेल, फेडरल असेल, आणखीन वेगवेगळ्या बँका असतील तर लक्षात ठेवायचं आहे फेडरल बँक आहे जिला बँक ऑफ द इयर 2023चा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर SBI आहे. SBIने नारी शक्ती बचत खातं जे आहे बँक ऑफ इंडिया, तर त्या बँक ऑफ इंडियाकडून, SBI नाही, बँक ऑफ इंडिया, तर बँक ऑफ इंडियाकडून नारी शक्ती बचत खातं जे आहे तर ते निर्माण केलं जात आहे, तयार केलं जात आहे की जास्तीत जास्त महिलांनी गुंतवणूक त्यांची वाढावी यासाठी म्हणून. त्यानंतर किसामा गाव आहे. या किसामा गावामध्ये नागालँडमध्ये हनी बी डे जो आहे तर तो हनी बी डे, 5वा हनी बी डे या किसामा गावामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. नागालँडमधलं हे गाव आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं बघा, श्रेयस काय आहे, तर हायर एज्युकेशन कोणासाठी, तर हायर एज्युकेशन OBC आणि EBC जे आहेत, एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे आहेत तर त्यांच्यासाठीची स्कॉलरशिप योजना आहे श्रेयस. श्रेयस कोणासाठी आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. OBC आणि EBC यांच्यासाठीची हायर एज्युकेशनची स्कॉलरशिप योजना OBC आणि EBC साठीची श्रेयस आहे. त्यानंतर साथी ॲप आहे. साथी ॲप काय आहे, तर याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम, म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम होत असतात, जसं की नीटची एंट्रन्स एक्झाम असेल, कॅटची असेल, गेटची असेल, UPSC असेल, तर या सगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून त्यांना सेल्फ असेसमेंट करण्यासाठी म्हणून साथी नावाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म IIT कानपूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांनी तयार केलेला आहे. साथी नावाचा प्लॅटफॉर्म हे एक लक्षात ठेवायचं आहे. बघा, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूर यांनी हा तयार केलेला आहे. त्यानंतर मलेरियाचा अहवाल जो आहे हा मलेरियाचा अहवाल आलेला आहे. आता ह्या मलेरियाच्या अहवालामध्ये आपण बघितलेलं होतं, मागच्या वेळेस बघितलंय की 66% रुग्ण जे आहेत हे आशियामध्ये आहेत. याच्यामधले सर्वात जास्त मृत्यू जे आहेत मलेरियाने होणारे तर ते भारत आणि इंडोनेशियामध्ये, जवळजवळ 94% मृत्यू मलेरियाने भारत आणि इंडोनेशियामध्ये होत आहे. त्यामुळे अतिशय चिंताजनक असा अहवाल हा आहे. आणि आपण काय लक्ष ठेवलेलं आहे तर WHO ने 2025 पर्यंत मलेरियाची प्रकरणं आणि मृत्यू दर 75% आणि 2030 पर्यंत 90% कमी करण्याचं उद्दिष्ट WHO ने
ठेवलेलं आहे मलेरियाचं निर्मूलन करण्यासाठीचं उद्दिष्ट. हे बघा 2025 पर्यंत 75% काय करायचे आहेत, मृत्यूदर कमी करायचे आहेत आणि 90% प्रमाण जे आहे मलेरियाचं तर ते 2030 पर्यंत कमी करायचं आहे. आपल्या SDGचे टार्गेट सुद्धा कधीचे आहेत, 2030 पर्यंतचेच आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ जे आहे, केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणामध्ये तयार केलं जात आहे. मेरी गाव मेरा धरोहर काय आहे, तर गावांचे नकाशे तयार करण्यासाठीची सांस्कृतिक मंत्रालयाची योजना आहे ही मेरी गाव मेरा धरोहर सांस्कृतिक मंत्रालयाची योजना, गावांचे नकाशे तयार करणे. त्यानंतर पुढचं आहे एम्प्लिफाय. तर हे एम्प्लिफाय काय आहे, तर भारतीय शहरांसाठी शहरी व्यवहार मंत्रालयाचा डेटा उपक्रम आहे की शहरांमधला डेटा जो आहे हा डेटा सुव्यवस्थित करण्यासाठी म्हणून ही एक एम्प्लिफाय 2.0 शहरी सुविधांसाठीची ही योजना आहे. त्यानंतर ज्ञानोदय एक्सप्रेस जम्मू अँड काश्मीर माहिती आहे तुम्हाला. आता हे परख काय आहे, तर परख हा सुद्धा एक सर्वेक्षण आहे परख नावाचं. जसं की असर अहवाल आहे तुम्हाला माहिती आहे, प्रयोग असर नावाचा अहवाल आहे. प्रथम नावाची संस्था आहे जी की असर नावाचा अहवाल जो आहे तर तो प्रकाशित करत असते. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे. परख, आता हे परख काय आहे, तर तुमचं कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन जे शाळेमध्ये आता होत असतं तुम्हाला माहिती असेल सगळं, तर त्याच्यासाठी म्हणून परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून शिक्षण मंत्रालयाने हा जो परख नावाचा सर्वेक्षण जो आहे, या परख नावाचं सर्वेक्षण केलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवायचं आहे की विद्यार्थ्यांची किती गुणवत्ता सुधारत आहे. आणि कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की सतत त्यांचं मूल्यमापन करत राहायचं. जसं की आपण पहिली युनिट चाचणी, दुसरी युनिट चाचणी असते, नंतर सामायिक परीक्षा, तिसरी चाचणी, चौथी चाचणी, मग वार्षिक परीक्षा, अशा पद्धतीने सतत त्यांचं काय करत राहायचं आहे, इव्हॅल्युएशन करत राहायचं आहे. त्यासोबतच 1000 प्रकारचे त्यांना प्रयोग करायला दिले जातात. प्रयोग म्हणजे प्रोजेक्ट करायला दिले जात असतात. तर या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन जे आहे तर ते शाळांमध्ये होत असतं. मात्र जो उद्दिष्ट ठेवून हे सगळं जे केलेलं आहे तर ते उद्दिष्ट आता कुठेतरी हद्दपारच झालेलं आहे असं वाटतं विद्यार्थ्यांची परिस्थिती आता पाहिली तर. त्यानंतर पुढचं आहे महत्वाचं आहे हे की GII जो आहे तर या GII नुसार महिलांचा श्रमविकास दर जो आहे हा श्रमविकास दर 24% जास्त झालेला आहे. महिलांचा श्रमविकास दर जो आहे हा श्रमविकास दर 24% जास्त झालेला आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सूर्यफूल योजना आहे. सूर्यफूल योजना कोणाची आहे, तर जे अदृश्य दिव्यांग आहे, जे की आपल्याला सरळ सरळ एखादा अपंग व्यक्ती असेल तर तो दिसतो, हाताने पायाने अपंग असेल तर, मात्र जे मानसिक दिव्यांगत्व आहे, जे अदृश्य दिव्यांगत्व आहे त्यांच्यासाठी म्हणून सूर्यफूल हा जो प्रोग्राम आहे हा सूर्यफूल प्रोग्राम कोणी राबवलेला होता, तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने हा प्रोग्राम राबवलेला होता. आणि 15 ते 21 ऑक्टोबर दरम्यान त्यांनी अदृश्य अपंगत्व सप्ताह सुद्धा त्यांनी पाळलेला आहे. 15 ते 21 ऑक्टोबर अदृश्य दिव्यांग किंवा अदृश्य अपंगत्व सप्ताह, दिव्यांग म्हणा किंवा अपंगत्व म्हणा. त्यानंतर बिहारचा एक मिशन दक्ष आहे. तर हा मिशन दक्ष काय आहे बिहारचा, तर 3री पासून पुढचे जातात. आता मगाशीच म्हणालो आपण की मुलांची इतकी भयानक परिस्थिती आता झालेली आहे, 5वी घ्या, 6वी घ्या, 7वी घ्या, 8वी घ्या, की मुलांना बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टीच मुलांना येत नाही आहेत. तर यासाठी म्हणून बिहारने मिशन दक्ष सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये 3री ते 8वीचे विद्यार्थी जे आहेत या 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल तर यासाठी त्यांना विशेष वर्ग उपलब्ध करून देणार आहेत की त्यांना एक्स्ट्रा त्यांची कोचिंग प्रकारे जे की शाळेमध्ये होणार आहे. अशा पद्धतीने मिशन दक्ष कोणाचा आहे, तर तो बिहारचा उपक्रम आहे. सूर्यफूल उपक्रम कोणाचा आहे, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आहे. त्यानंतर पुढचं बघा, अहमदाबाद या ठिकाणी हॅमफेस्ट फेस्टिवल जो आहे तर तो हॅमफेस्ट फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलेला होता, तर अहमदाबाद या ठिकाणी तो आयोजित करण्यात आलेला होता. कुठला, तर हॅमफेस्ट फेस्टिवल जो आहे तर तो अहमदाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा आहे नीती आयोगाचा, इथे एक राहिलं नीती आयोगाचा राईज कार्यक्रम. तर हा नीती आयोगाचा राईज कार्यक्रम काय आहे, तर राईज म्हणजे रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्टअप एक्सपान्शन. याच्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत स्टार्टअप्स आणि लघु आणि मध्यम उद्योजक जे आहेत या मध्यम उद्योजकांना
40 लाख रुपयांपर्यंतचं नॉन इक्विटी अनुदान जे आहे, नॉन इक्विटी अनुदान हे राईज कार्यक्रमामधून त्यांना दिलं जाणार आहे. यासाठीचा राईज हा कार्यक्रम आहे, जो की भारत आणि ऑस्ट्रेलियामधले जे काही लघु स्टार्टअप्स आहेत तर त्यांच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. तेवढे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बलिया यात्रा आणि बोईटा वंदना सोहळा कुठे आयोजित करण्यात आलेला होता, तर ओडिसाला हे दोन्ही आयोजित करण्यात आलेले होते. ब्लॉड काय आहे, तर पहिला ऑन डिमांड ब्लड प्लॅटफॉर्म आहे ब्लॉड. मिशन दक्ष झालं. त्यानंतर पंचायती राज मंत्रालयाकडून ग्राम मानचित्रासाठी GIS ॲप जे आहे, GIS ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे पंचायती राज मंत्रालयाकडून. त्यानंतर तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना तुम्हाला माहिती आहे, महिलांना आणि तृतीयपंथीयांना मोफत बस प्रवास देण्यासाठीची योजना आहे. त्यानंतर हरितगृह वायू आहे. पॅरिस करार काय होता 2015चा, तर आपल्याला पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आणि शक्यतो 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित तापमान जे आहे किंवा जागतिक तापमान वाढ, एवढं लक्षात ठेवा. ह्याला आपण पूर्व औद्योगिक पातळी कुठे आपण काउंट करतो, तर 1990ला आपण एक बेस इयर ठरवलेला आहे. तर 1990च्या आधीची जी काही तापमान वाढ होती त्यापेक्षा 1.5 ते 2 इतकीच आपल्याला काय करायची आहे, तापमान वाढ तिथपर्यंतच आपल्याला रोखून धरायची आहे. असं काय सांगतो, असा आपल्याला पॅरिस करार जो आहे, हा पॅरिस करार 2015चा सांगत असतो. त्यानंतर जर सर्वाधिक कार्बन डायऑक्साईडचं इमिशन असेल, हरितगृह वायूंचं उत्सर्जन करण्यामध्ये कुणाचा सर्वात जास्त मोठा वाटा आहे, तर चीन आहे, अमेरिका आहे आणि भारत आहे. आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये की सर्वाधिक हरितगृह वायू जे आहे ते कोणत्या देशाकडून उत्सर्जित केले जातात, तर लक्षात ठेवा चीन आहे पहिला, अमेरिका आहे दुसरा आणि भारत आहे तृतीय क्रमांकावरती. आणि तिथं असा प्रश्न आलेला होता की भारताकडून 15% जास्त हरितगृह वायूंचं उत्सर्जन केलं जातं असं त्याच्यात तिसरं विधान होतं, तर लक्षात ठेवायचं नाही. चीनकडून जवळजवळ 30%, त्यानंतर अमेरिका 11% आणि भारत 7% इतकं काय आहे भारताचं उत्सर्जन आहे हरितगृह वायूंचं. त्यानंतर घोळ माशाला गुजरातने राज्य मासा म्हणून दर्जा दिलेला आहे. पापलेट काय आहे आपला महाराष्ट्राचा राज्य मासा आहे. त्यानंतर बे ऑफ बेंगालमध्ये आलेली 2 चक्रीवादळ आहेत, मिचॉंग चक्रीवादळ आणि रेमल चक्रीवादळ. तर ही दोन्ही बे ऑफ बेंगालमध्ये आलेली चक्रीवादळ होती. त्यानंतर UNFCC ची COP28 आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुबईला झालेली आहे. COP29 कुठे होणार आहे, तर COP29 अझरबैजानला होणार आहे COP29. आणि COP33 जी आहे तर ती भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे 2028ला. त्यानंतर त्याच्यामधल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत मागे. त्यानंतर UNFCC हा जो करार आहे तर तो 1992च्या अर्थ समिटमध्ये आलेला होता. जी 3 धोरणं आलेली होती त्याच्यामधला एक होता UNFCC आणि 1994ला त्याचा अंमल झालेला होता. कॉप या परिषदांची सुरुवात कुठून झाली, तर 1995ला सगळ्यात पहिल्यांदा COP1 जी आहे तर ती बर्लिन या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर IUCN ची जी आपली लिस्ट आहे तर ती लिस्ट अपडेट करण्यात आलेली आहे. जेवढं महत्त्वाचं आहे आपण तितकंच घेऊया. त्यानंतर पहिला सिंगल साईट सोलार प्रकल्प जो आहे हा कुठे उभारला जात आहे, तर UAE मध्ये सर्वात मोठा सिंगल साईट काय म्हणतात त्याला आपण सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे हा सर्वात मोठा सोलर साईट प्रकल्प जो आहे हा UAE मध्ये सर्वात मोठा सिंगल साईट सौर ऊर्जा प्रकल्प याचं उद्घाटन झालेलं आहे UAE या ठिकाणी. त्यानंतर दमोहमध्ये भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे हा व्याघ्र प्रकल्प उभारला जाणार आहे मध्य प्रदेशातल्या दमोह या जिल्ह्यामध्ये. नाव काय आहे, तर दुर्गावती अभयारण्य जो आहे या दुर्गावती अभयारण्याचाच काही भाग तिथेच दमोह व्याघ्र प्रकल्प जो आहे भारतातला सर्वात मोठा तिथं उभारला जाणार आहे. त्याच्या आधीचा भारतातला सर्वात मोठा कुठला आहे व्याघ्र प्रकल्प तो सांगायचा आहे. त्यानंतर UP पहिला सोलर एक्सप्रेस वे जो आहे तर तो UP मध्ये बुदेलखंड एक्सप्रेस वे जो आहे तर त्या ठिकाणी पहिला सोलर एक्सप्रेस वे जो आहे तर तो बनवला जाणार आहे. त्यानंतर गजराज प्रणाली आहे. कुणाची आहे गजराज प्रणाली, तर भारतीय रेल्वे आहे. या भारतीय रेल्वेची ही गजराज प्रणाली आहे. त्यानंतर कांचन देवी आहेत ज्या की ICFREच्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत. त्यानंतर जॅस्पर चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाला आलेलं. बॅराकुडा काय आहे, तर भारताची पहिली सौर विद्युत सागरी नौका आहे. कुठे, केरळमध्ये. COP33 भारतामध्ये होणार आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये पहिलं 3D प्रिंटेड मंदिर. त्यानंतर पॉम्पे आजार जो आहे, पॉम्पे आजार कशाच्या संदर्भात आहे, तर आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन जे आहे ग्लायकोजन साठतं आणि त्याच्यामधून उद्भवणारा आजार म्हणजे कुठला आहे, तर तो आहे पॉम्पे आजार. दुर्मिळ अनुवंशिक विकार आहे तो, ते पण एक लक्षात ठेवायचं आहे की अनुवंशिक आहे असाच कोणालाही तो होणार नाही. त्यानंतर पुढचं आहे जेमिनी. जेमिनी ते एक लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. गुगलचं AI मॉडेल आहे, AI चॅटबोट गुगलचा सगळ्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे जेमिनी. त्यानंतर
युक्लिड मिशन आहे. तर हे युक्लिड मिशन कोणाचं आहे तर डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून युरोपियन स्पेस एजन्सी जी आहे, युरोपियन स्पेस एजन्सीचा कार्यक्रम आहे युक्लिड मिशन. डार्क मॅटरचा शोध घेण्यासाठीचं हे आहे. त्यानंतर नासाचं सायकी अंतराळ यान आहे, जे की मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यान जे काही लघुग्रह आहेत त्या लघुग्रहांचं अन्वेषण करण्यासाठी म्हणून सायकी नावाचं अभियान आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रेरणा देवस्थळी. तर या प्रेरणा देवस्थळी नौदलाच्या युद्ध नौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत प्रेरणा देवस्थळी. त्यानंतर तेलंगणाचं झालं. लडाखमध्ये दक्षिण पूर्व आशियातलं पहिलं नाईट स्काय रिझर्व्ह हानले या गावामध्ये. कॅप्टन गीतिका सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. अक्षता कृष्णमूर्ती मार्स रोवर चालवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत, MIT मध्ये आहेत त्या सध्या. नासा सोबत त्यांनी मार्स रोवर चालवलेला आहे. त्यानंतर एकता कपूर आणि वीरदास एमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पॉल लिंच यांच्या प्रोफेट सॉन्ग या पुस्तकाला त्यांच्या बुकर पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला मिळतो असतो हा बुकर पुरस्कार तर UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी हा बुकर पुरस्कार जो आहे मिळत असतो. मागच्या पुरस्कार या व्हिडिओमध्ये आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर टाइम शेल्टर ही जी कादंबरी आहे ती कोणाची आहे तर बल्गेरियाचे लेखक आहेत जॉर्जी गोस्पोडिनोव हे मूळ लेखक आहेत आणि अनुवादक कोण आहेत अँजेला रोडेल या त्याच्या अनुवादक आहेत. त्यांना तो बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर इफ्फी 54 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला, ज्याच्यामध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो मायकेल डगलस याला मिळालेला आहे. हॉलिवूडचा अभिनेता आहे, निर्माते मायकेल डगलस यांना हा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर याच इफ्फी पुरस्कारांमध्ये सुवर्ण मयूर कुठल्या चित्रपटाला मिळाला तर इराणचा चित्रपट आहे एंडलेस बॉर्डर्स. एंडलेस बॉर्डर्स हा एक मूवी आहे अब्बास अमिनी यांचा, तर त्याला तो एंडलेस बॉर्डर या चित्रपटाला सुवर्ण मयूर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर वेब सिरीज सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा कोणाला मिळालेला आहे याच्यामध्येच तर पंचायत सीझन 2 जी आहे तर त्याच्यातले दीपक कुमार मिश्रांची आहे ती, तर त्यांना तो वेब सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2023 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2023 पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कारांमध्ये आपण लता मंगेशकर पुरस्कार जे दुसरे बघितलेले होते ते वेगळे होते. नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि कोणाला मिळाला अमिताभ बच्चन यांना मिळाला, तर ते वेगळे आहेत आणि हा वेगळा आहे. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जे आहेत 2022 तर तो उल्हास कशाळकर आणि 2023 शशिकांत श्रीधर मुळे यांना 2023 पंडित भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, हे महत्वाचं आहे. दीप्ती बबुटा आहे ज्यांना की दहान पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. दीप्ती बबुटा, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पंजाबी भाषेमधील ललित पुस्तकांसाठी दिला जाणारा हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. 10 पुरस्कार मिळवणाऱ्या दीप्ती बबुटा या भारतातल्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या भूखे इयो सांह लेदी है, हंगर ब्रीदेस लाईक धिस या लघुकथा संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 10 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला हा पुरस्कार मिळालेला आहे. 2013ला याची सुरुवात झालेली होती आणि 2023 म्हणजे 10 वर्षांमध्ये पहिल्याच महिलेला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये दिया मिर्झा, हरमनप्रीत कौर, आरती कुमार राव आणि जेत्सुनमा तेन्झिन पाल्मो तिबेटी बौद्ध नन आहेत त्या, या ज्या शेवटच्या आहेत त्या, तर यांना बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये या 4 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. 4 महिला आहेत, लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर टेलर स्विफ्ट टाइम पर्सन ऑफ द इयर 2023. त्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राइज जे आहे तर ते कोणाला मिळालेलं आहे तर अक्षया मुकुल आहेत. रायटर, रेबेल, सोल्जर, लवर, द मेनी लाईव्स ऑफ अग्गेया असं या पुस्तकाचं नाव आहे, कादंबरीचं नाव आहे. तर त्यांना कमलादेवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राइज 2023 हे मिळालेलं आहे. त्यानंतर पुष्पा भारती 33वा व्यास सन्मान जो आहे हा यांना मिळालेला आहे. त्यानंतर भारताच्या पहिल्या ADD कॅम्प म्हणून स्क्वाडर्न लीडर मनीषा पाधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर
पेरुमल मुरुगन आहे, त्यांना JCB प्राइज फॉर लिटरेचर 2023चा पुरस्कार मिळालेला आहे. आपण मागच्या पुरस्कारांमध्ये बघितलेलं होतं. अब्दुल्लाही मिरे आहेत, यांना 2023 सालचा UNHCR नानसेन शरणार्थी पुरस्कार, नानसेन रेफ्युजी अवॉर्ड जो आहे UNHCRचा, तर तो अब्दुल्लाही मिरे यांना मिळालेला आहे. आता हे कुठले आहेत तर सोमालियाचे आहेत. हे जे आहेत अब्दुल्लाही मिरे तर ते सोमालियामधले आहेत आणि केनियामध्ये बाल शरणार्थी म्हणून राहिलेले होते ते, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा आहे कर्नल सुनीता. कर्नल सुनीता BSच्या आर्म फोर्सेस ट्रान्झिशन सेंटरमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत सुनीता BS. त्यानंतर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर सियाचिन मधल्या गीतिका कौल आहेत. पेरुमल मुरुगन आत्ताच बघितलं, पुष्पा भारती आत्ताच बघितलं. त्यानंतर पाकिस्तानचा एक स्टार्टअप आहे शी गार्ड, तर त्याची टॉप क्लायमेट इनोव्हेशन स्पर्धेमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पाकिस्तानचा स्टार्टअप आहे शी गार्ड, तर या शी गार्ड या स्टार्टअपला पाकिस्तानचा आहे, तर त्यांना क्लायमेट इनोव्हेशन एशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे किंवा यांना प्राइज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे शॅनिस पॅलासिओसला, तर यांना मिस युनिव्हर्स 2023, तर 2023च्या मिस युनिव्हर्स कोण आहेत? शॅनिस पॅलासिओस. शॅनिस पॅलासिओस निकाराग्वाच्या त्या आहेत. कुठल्या आहेत त्या? त्या आहेत निकाराग्वा. त्यानंतर रणवीर सिंगला शेरॉन स्टोनच्या हस्ते प्रतिष्ठित सन्मान जो आहे तर तो रणवीर सिंग यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे निखिल डे, यांना इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन 2023 हा पुरस्कार मिळालेला आहे. सविता लाडगे, निखिल डे, सविता लाडगे यांना होमी भाभा रसायनशास्त्रातला शैक्षणिक उत्कृष्टतेसाठीचा न्याहोल्म्स पुरस्कार जो आहे हा न्याहोल्म्स पुरस्कार यांना मिळालेला आहे. होमी भाभा सायन्स सेंटर जे आहे या होमी भाभा सायन्स सेंटर मधल्या या प्राध्यापिका आहेत सविता लाडगे. या सविता लाडगे यांना न्याहोल्म्स पुरस्कार जो आहे हा न्याहोल्म्स पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. कबीर बेदी यांना इटलीचा ऑर्डर ऑफ मेरिट मिळालेला आहे. स्मितल ढाके यांना ब्रिटन रेलवायर स्टाफ अवॉर्ड जो आहे तर तो मिळालेला आहे. स्मितल ढाके यांना ब्रिटन रेलवायर स्टाफ अवॉर्ड, मूळच्या नाशिकच्या आहेत या, आणि हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय मूळ असलेल्या महिला ठरलेल्या आहेत. काय आहेत त्या? तर त्या अल्स्टोम या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने रेल्वे प्रणालीमध्ये अचूकता आणण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना हा ब्रिटन रेलवायर, बघा रेल, तर रेल्वेसाठीच त्यांनी काम केलेलं आहे म्हणून त्यांना रेलवायर स्टाफ अवॉर्ड जो आहे तर तो स्टाफ अवॉर्डचा पुरस्कार यांना मिळालेला आहे आणि त्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला. त्यानंतर पुढचा आहे अनिश भानवाला. ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 25 मीटर रॅपिड फायर प्रकारामध्ये कांस्य पदक मिळणारे पहिलेच भारतीय आहेत. हे तुम्ही म्हणत असाल की इतक्या फास्ट आपण का घेतोय, तर फार कमी वेळ राहिलेला आहे त्या परीक्षांना आणि त्या कमी वेळात तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी यासाठी म्हणून आपण इतक्या फास्ट वाचत आहोत. तर अनिश भानवाला आहेत ज्यांना की दोहा ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 25 मीटर रॅपिड फायर प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवणारे ते पहिलेच भारतीय खेळाडू आहेत. दोहा या ठिकाणी ही जी स्पर्धा आहे तर ती दोहा या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. मॅक्स वर्स्टपेन आहेत, नेदरलँडचे आहेत, ज्यांना की 2021, 22 आणि 23 असं सलग 3 वर्ष F1 फॉर्म्युला 1चे चॅम्पियन ठरलेले आहेत हे मॅक्स वर्स्टपेन. सो कदाचित रिपीट होऊ शकतो PYQ, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. विजय अमृतराज आणि लिएंडर पेस आहेत, यांचा इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालेला आहे आणि इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे हे पहिले आशियाई पुरुष ठरलेले आहेत. कोण? तर विजय अमृतराज आणि लिएंडर पेस. त्यानंतर रोहित शर्मा आहेत, 50 सिक्सेस 50 षटकार मारणारे कोण आहेत? रोहित शर्मा. एकच मिनिट.
त्यानंतर पुढचा आहे एक दिवसीय क्रिकेट सामन्यात 7 विकेट घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. विश्वचषकामध्ये 50 सिक्सेस मारणारा षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलेला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये झालेला आहे हे. त्यानंतर भारतीय स्कायडायव्हर आहेत शीतल महाजन, ज्यांनी की माउंट एव्हरेस्टच्या 21,500 फुटांवरून हेलिकॉप्टरमधून उडी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय स्कायडायव्हर आहेत, ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्या पिल्लई आहेत, ज्यांना 6 रेड स्नूकरचं जागतिक विजेते पदक कोणाला मिळालेलं आहे तर विद्या पिल्लई, हे लक्षात ठेवायचं आहे नाव. त्यानंतर इटलीला प्रथमच डेव्हिड चषक जो आहे हा इटलीने पहिल्यांदाच जिंकलेला आहे. डेव्हिस चषक इटलीने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करून 1976 नंतर प्रथमच डेव्हिस चषक विजेते पदक जे आहे तर ते पटकावलेलं आहे. ह्याला पुरुषांचा टेनिसचा विश्वचषक असं म्हणून ओळखलं जातं. डेव्हिस चषक म्हणजे काय आहे तर पुरुषांचा टेनिसचा विश्वचषक हा आहे. त्यानंतर पंकज अडवाणी यांना IBSF बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023 चे विजेते पदक यांना मिळालेलं आहे. ऋतुराज गायकवाड सर्वात जलद 4000 धावा करणारा खेळाडू, भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाड. त्यानंतर वैशाली रमेश बाबू, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली यांना काय सगळे ग्रँड मास्टर आहेत. हे सगळे काय आहेत तर हे सगळे ग्रँड मास्टर आहेत. ग्रँड मास्टर प्रज्ञानंदची बहीण वैशाली रमेश बाबू बनली ग्रँड मास्टर, तर हे त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे अंतिम पंघल, तर हे एक लक्षात ठेवा. रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणजे कुस्तीमध्ये भारतीय कुस्तीपटू अमित पंघलला महिलांमधील रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. रायझिंग स्टार ऑफ द इयर कशामध्ये कुस्तीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा कुणाला रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हटलेलं आहे अंतिम पंघल लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या APC परिषदेमध्ये शीतल देवी ज्या आहेत या शीतल देवींना सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार जो आहे तर तो सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार शीतल देवी यांना मिळालेला आहे. सो अशा पद्धतीने आपण डेव्हिस चषक महत्वाचा आहे, विद्या पिल्लई, शीतल महाजन, शमी, रोहित शर्मा, विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर मॅक्स वर्स्टपेन, अनिश भानावाला दोहामध्ये झालेली 25 मीटर रॅपिड फायर, त्यानंतर स्मितल ढाके, कबीर बेदी, हे जास्त महत्वाचं नाही. त्यानंतर इथले महत्वाचे जे पुरस्कार आहेत ते अशा पद्धतीने आपण संपूर्ण जानेवारी महिना जो आहे या संपूर्ण जानेवारी महिन्याचे चालू घडामोडी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. सो थांबूया आपण इथे.